नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट, ज्या अपडेटनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीने राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीने राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव। पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओस एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट, ज्या अपडेटनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे। आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मग सप्टेंबर महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, या घडामोडींचा सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दर पातळी आहे ती सध्या 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। आपण जर बघितलं तर मागच्या 4-8 दिवसापूर्वी कांद्याची बाजारभाव पातळी ही 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली होती। पण तिथं काय झालं की बांगलादेश कांदा खरेदी बंद करतोय अशी अफवा आली आणि अचानक कांद्याचे बाजारभाव कोसळले, ढासळले, ते आणखीन सुधारले नाही। परंतु ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की 15 सप्टेंबर पर्यंत बांगलादेश हा धीम्या गतीने कांद्याची खरेदी करणार आहे, कारण तिथल्या कास्तकार बांधवांचा कांदा मार्केटमध्ये येऊन त्यांना चांगला दर मिळावा असा हेतू बांगलादेश सरकारचा आहे, जो चांगला आहे। आता बांगलादेशची कांदा खरेदी 15 सप्टेंबर नंतर वाढणार आहे, याचा अर्थ कांद्याच्या बाजारभावाला तिथून पुढे आधार मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि पावसाळी खरीप हंगामातील जो कांदा आहे मित्रांनो, त्या कांद्याचं कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही ठिकाणी अतोनात नुकसान झाले। याच्यामुळं तो कांदा एक तर उत्पादनात घट दाखवणार आहे आणि जी आवक आहे ती फार उशिरानं होणार आहे। याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे। शिवाय पाकिस्तानचा कांदा संपलाय, चीनचा कांदा स्टॉकमध्ये गेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की भविष्यात कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला 100% आधार प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कांद्याची बाजारभाव पातळी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला सुधारताना दिसणार आहे। या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव 1 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान 1500 ते 2500च्या दरम्यान आणि 15 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान 2000 ते 3000च्या दरम्यान राहताना दिसणार आहे। अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव 3000च्या पल्ल्यात सुद्धा जाताना दिसू शकतो।
मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की कांद्याचा बाजारभाव 2000च्या वर आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायची, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.